हॅलो. हाय मुलांनो. कशा आहात तुम्ही सगळे? ठीक आहे. तर मुलांनो, माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर स्टुडंट. ओके. तर मुलांनो, जसं तुम्ही बघू शकताय की आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. ठीक आहे. तर ह्या टॉपिक वरचा आपला हा आजचा शेवटचा आणि लास्ट सेशन आहे. आपले ऑलरेडी 4 सेशन झालेले आहेत परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन मध्ये, जिकडे आपण जे पण आपली मेन थिअरी आहे, जे मेन थिअरम्स आहेत आणि जे मेन क्वेश्चन्स आहेत हो ना एक्सरसाइजचे, ते आपण सॉल्व्ह करून घेतलेत, ते आपण कव्हर करून घेतलेले आहे. ओके. तर कोणाचं तो वाला पार्ट राहिला असेल तर तुम्ही जे आमचे एक्सक्यूज मी, जे प्रिव्हियस व्हिडिओज आहेत पार्ट 1 to 4 ते बघू शकतात. आणि आजचा जो आपला लेक्चर आहे त्यामध्ये मेनली जो कॉन्टेंट कव्हर होणार आहे तो आहे आपला मिसलेनियस एक्झाम्पल्स आणि मिसलेनियस एक्सरसाइजचा. ठीक आहे. सो न टाइम वेस्ट करता आपण जो आपला टॉपिक आहे तो सुरू करूया. तर आपलं परम्युटेशन कॉम्बिनेशनचं लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट झालं होतं. कॉम्बिनेशन्स वरची जी बेस्ड आपली जी एक्सरसाइज होती ती आपण कव्हर करून घेतली होती. हो ना, आपले लास्ट क्वेश्चन वगैरे हे सगळे सॉल्व्ह झाले होते. आणि आजच्या क्लासमध्ये आपले जे मिसलेनियस एक्झाम्पल्स आणि एक्सरसाइज आहे आपण ते करणार आहोत. तर एक्झाम्पल्स तसे टेंटेटिव्हली यांनी आपल्याला दिलेले 5 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते आपण जर टाइम असला तर आपण लास्टला डिस्कस करू. जर नाही तर आपला जो मेन आहे, जे आपली अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, जे आपली अनसॉल्व्ड एक्सरसाइज आहे ते डिस्कस करण्यामध्ये आपला जो मेन टाइम आहे तो आपण लावणार. ओके. तर जसं तुम्ही बघू शकता आपल्याकडे जे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते आहेत 11. तर आपण दर क्वेश्चनच्या मागे 3 ते 4 मिनिटं किंवा मॅक्स 5 मिनिटं घेऊयात डिस्कस करण्यात. आणि जो मेन गोष्ट आहे, ठीक आहे, जी मला तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे, ती आहे की जेव्हा आपण डिस्कस करतोय, ठीक आहे, जेव्हाही आपण बोलतोय, तर त्या टाइमला मी तुम्हाला 2-2 मिनिटाचा टाइम देईल. ओके. जिकडे तुम्हाला स्वतःहून जे क्वेश्चन्स आहेत ते अटेम्प्ट करायचे. तुम्हाला ट्राय करायचे, ब्रेनस्टॉर्म करायचे की क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करू शकतो किंवा काय अप्रोच ठेवणार आहे आपण क्वेश्चनसाठी. ठीक आहे. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, कारण जेव्हा आपण परीक्षा देतो तर तेव्हा जी क्वेश्चन्स आपण ऑलरेडी सोडवली आहेत त्या ॲज इट इज येत नाही. त्याच्यावरती आधारित कुठलं तरी एक्झाम्पल किंवा त्याच्यावरती बेस्ड किंवा त्याचं ऍप्लिकेशन म्हणू शकतात त्या टाईपचे क्वेश्चन. तर आपण स्वतःहून जेव्हा कुठली गोष्ट करतो ना तर ती आपल्या मनामध्ये लवकर येते. ओके. आणि तिची थिंकिंग ॲबिलिटी आहे ती आपल्याला डेव्हलप करायची आहे. ओके, विथ टाइम. तर चालेल मुलांनो, जो पहिला क्वेश्चन आहे आपण तो सुरू करूयात. तुम्ही हेडिंग देऊ शकता इथे. ठीक आहे, मिसलेनियस एक्झाम्पल. ओके. सो क्वेश्चन नंबर 1. तर काय दिले क्वेश्चन नंबर 1? हाऊ मेनी वर्ड्स with or without meaning, each of two vowels and three consonants can be formed from the letters of the word daughter. ठीक आहे. तो काय दिलाय, क्वेश्चन दिलाय तुम्हाला, वर्ड दिला आहे DAUGHTER. ठीक आहे. डॉटर हा शब्द दिलाय आणि तुम्हाला काय म्हणालेत की तुम्हाला 2 वॉवल्स आणि 3 कॉन्सोनंट यूज करून वर्ड्स फॉर्म करायचे. आणि ह्या गिव्हन सेट ऑफ कंडिशन्स मध्ये आणि हे वरचे दिलेले अल्फाबेट्स यूज करून तुम्ही टोटल किती वर्ड्स फॉर्म करू शकता हे सांगायचं. ठीक आहे. तर मुलांना आपण असे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत सिमिलर टाईपचे. ओके. ते आपला जवळजवळ टाइम लाईक परम्युटेशन मध्ये आपण बघितलं होतं, कॉम्बिनेशन मध्ये बघितले होते आपण असे क्वेश्चन्स, राईट? तर याचं दोघांचं ऍप्लिकेशन आहे. सो विचार करायचा, सॉल्व्ह करायचं आणि मला फायनल आन्सर कळवा. ठीक आहे. 2 मिनिटाचा मी तुम्हाला टाइम देतो. लेट्स गो. ओके, चला तर मग. आन्सर आलंय का कोणाचं? ट्राय केले, सगळ्यांनी अटेम्प्ट केलंय? चला ठीक आहे. तर आपण डिस्कस करूयात, आपण बघूयात. ओके. तर फर्स्ट आहे, मी स्क्रीन हलकीशी मोठी करतो आपल्यासाठी. ठीक आहे. Yup. ठीक आहे. तर डॉटर वर्ड मध्ये टोटल वॉवल्स किती आहेत? टोटल वॉवल्स किती आहेत? ए, यू, ई. किती झाले हे? 3. आणि टोटल कॉन्सोनंट्स किती आहेत? डी, जी, एच, टी, आर. हे किती झाले? 5 झाले. ओके. आता नेक्स्ट स्टेप काय? आपल्याला किती वॉवल सिलेक्ट करायचे? आपल्याला पाहिजे 2 वॉवल. ठीक आहे. आपल्याला किती वॉवल्स लागतायत? 2. वी नीड 2 वॉवल्स. तर या 3 वॉवल्स पैकी मी 2 वॉवल्स किती वे मध्ये
चूज करू शकतो? 3C2, बरोबर. तर 3C2 ची व्हॅल्यू किती असते? 3. आणि कॉन्सोनंट्स किती लागतात आपल्याला? 3 कॉन्सोनंट्स लागतात. आणि टोटल कॉन्सोनंट्स किती आहेत? 5. तर 5 पैकी मी 3 कॉन्सोनंट्स किती वे मध्ये सिलेक्ट करू शकतो? 5C3. 5C3 ची व्हॅल्यू किती येणार तुमची? 5 इंटू 4 अपॉन 2, बरोबर. याची व्हॅल्यू किती आली? 10. ओके. आता ही जी आपण प्रोसेस केली आहे, हे जे आपण फाइंड केलंय, यामध्ये आपण काय फाइंड केलंय? आपण फाइंड केले तेवढे नंबर ऑफ वेज ज्यामध्ये आपण त्या गिवन वर्ड मधनं 2 वॉवल्स आणि 3 कॉन्सोनंट सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर माझी स्टेटमेंट काय? द नंबर ऑफ सिलेक्शन, ठीक आहे, और वेज इन विच वी कॅन गेट 2 वॉवल्स अँड 3 कॉन्सोनंट इज इक्वल टू काय लागणार इकडे? मल्टिप्लिकेशनचं लागणार आहे तुमचं, राईट. तर 3 इंटू 10 इज 30. ओके. पण हे फायनल आन्सर आहे का आपलं? नाही. हा आपला फायनल आन्सर नाही. कारण काय विचारलं आपल्याला त्यांनी? त्यांनी आपल्याला विचारलंय की हे जे माझे 30 सिलेक्शन आहेत, यामधनं मी किती वर्ड्स फॉर्म करू शकतो? ठीक आहे. हे जे मी 30 वर्ड्स घेतले, यामधनं मी टोटल किती वर्ड्स फॉर्म करू शकतो? ओके. सो काय येणार आहे नेक्स्ट माझं? आता जे माझे हे सिलेक्शन आहेत, ठीक आहे. तर इच ऑफ दीज 30 सिलेक्शन, ठीक आहे, जे 30 सिलेक्शन केलेत आपण वरती, ठीक आहे, यांचे काय? यांच्यामधनं मला 5 लेटरचे मी वर्ड्स अरेंज करू शकतो. ठीक आहे. हॅज 5 लेटर्स विच कॅन बी अरेंज अमंग देमसेल्फ. ही स्टेटमेंट कळाली आहे का मुलांना तुम्हाला? हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. काय इम्पॉर्टंट आहे? कारण हे बघा, आधी आपण काय केलं, आपल्याला गिव्हन जेवढे पण त्यांनी अल्फाबेट दिले, त्यामधनं आपल्याला जेवढ्या अल्फाबेटची गरज आहे आपण ते काढून घेतले. ठीक आहे. मी 2 वॉवल्स एवढ्या पद्धतीने सिलेक्ट करू शकतो, 3 वॉवल्स एवढ्या पद्धतीने, 3 कॉन्सोनंट एवढ्या पद्धतीने सिलेक्ट करू शकतो. तर मी टोटल 2 वॉवल्स आणि 3 कॉन्सोनंट्स मी टोटल 30 वेज मध्ये सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. 30 वेज मध्ये तुम्ही 5 अल्फाबेट्स चूज केलेत. ठीक आहे. आता हे जे 5 अल्फाबेट्स आहेत, यांना तुम्ही अजून किती वेज मध्ये अरेंज करू शकता? मी याला अरेंज करू शकतो 5 फॅक्टोरियल वेज मध्ये, बरोबर. 5P5 वेज मध्ये मी यांना अरेंज करू शकतो ना. तर 5P5 ची व्हॅल्यू किती असते आपली? 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. याची व्हॅल्यू किती येणार आहे? 20, 60, 120. ठीक आहे. आता एका वेला, एका सिलेक्शनला तुम्ही 120 वेज मध्ये अरेंज करू शकताय. तर असेच 30 सिलेक्शनला किती वेज मध्ये करणार आपण? 30 इंटू 120. बरोबर. आन्सर किती आलं? हे 3600. ओके. सो गिव्हन क्वेश्चन जो आपल्याला दिलाय, त्याचं फायनल आन्सर काय आलंय आपलं? 3600. ओके. आपण काय केलं यामध्ये? स्टेप 1 जी आपण केली, यामध्ये आपण फॉर्म केले आधी आपले कॉम्बिनेशन और सिलेक्शन, आणि जी सेकंड स्टेप होती आपली, आपण त्या सेकंड स्टेप मध्ये आपण परम्युटेशन घेतले. ठीक आहे. परम्युटेशन और अरेंजमेंट. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? चलो शाबास. मूव्ह करूयात मुलांना नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 2. काय बोलतोय क्वेश्चन नंबर 2? हाऊ मेनी वर्ड्स विथ और विदाउट मीनिंग can be formed using all the letters of the word equation at a time. ठीक आहे. इक्वेशन हा वर्ड आहे माझ्याकडे. ठीक आहे. तर मला विचारलंय की मी केवढे लेटर्स, केवढे वर्ड्स बनवू शकतो या लेटर्सला यूज करून, ज्यामध्ये जे वॉवल्स आहेत माझे आणि कॉन्सोनंट्स आहेत, हे सोबत येत आहेत. ओके. चला विचार करायचा आहे आणि मग आपण डिस्कस करू. म्हणून इझी क्वेश्चन आहे, डुएबल आहे, विचार करायचा आणि आन्सर मला कळवायचा. ठीक आहे. गिव्ह इट अ ट्राय. चला तर डिस्कस करूयात. ओके. तर सगळ्यात आधी गिव्हन वर्ड मध्ये वॉवल्स किती आहेत आपल्याकडे? ई, यू, ए, आय, ओ. किती झाले माझ्याकडे? झाले 5 वॉवल. कॉन्सोनंट्स किती आहेत माझ्याकडे? क्यू, टी, एन. 3 कॉन्सोनंट. ओके. कंडिशन काय दिली आहे मला? की वॉवल्स आणि कॉन्सोनंट्स माझे सोबत पाहिजे. तर काय करणार आहे मी? यांचं बनवेल मी ब्लॉक. ठीक आहे. हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत ब्लॉक मेथड. जेव्हा पण आपल्याला बोलले की कुठली गोष्ट टुगेदर पाहिजे, आपण काय करतो? त्या सगळ्यांना एका ब्लॉक सारखं ट्रीट करतो. तर याच्यात ब्लॉकमध्ये माझ्याकडे गेले वॉवल्स ई, यू, ए, आय, ओ, आणि दुसऱ्या ब्लॉकमध्ये गेले माझे कॉन्सोनंट्स क्यू, टी, एन. ठीक आहे. आता हा जो गिव्हन वर्ड आहे, याच्यामध्ये माझ्याकडे आहेत 2 ब्लॉक. ओके. तर स्टेप 1, हे 2 ब्लॉक्स जे आहे त्याला मी किती वेज मध्ये अरेंज करू शकतो? ठीक आहे. हे जे 2 ब्लॉक्स आहेत माझे,
हे मी किती वेज मध्ये अरेंज करू शकतो? 2 वेज मध्ये, राईट? काय होणार आहे? एक तर आधी वॉवल्स येईल आणि नंतर माझं कॉन्सोनंट्स येईल, नाहीतर आधी कॉन्सोनंट्स येईल आणि नंतर माझं वॉवल येईल. ठीक आहे? 1 आणि 2. ठीक आहे? याचा आन्सर आलं तुमचं 2 वे. आता नेक्स्ट गोष्ट, जे माझं ब्लॉक आहे, इंडिव्हिज्युअल ब्लॉक, ते मी चेक करणार. ठीक आहे? जो इंडिव्हिज्युअल ब्लॉक्स आहे माझा वॉवल्सचा, यामध्ये माझ्याकडे 5 लेटर्स आहेत, 5 वॉवल्स आहेत. हे आपसात किती वे मध्ये मी अरेंज करू शकतो? 5 फॅक्टोरियल वेज मध्ये. बरोबर आहे ना? जे माझ्याकडे 5 वर्ड्स आहेत, जे माझ्याकडे 5 वॉवल्स आहेत, त्यांना मी इंटरचेंज करून 5 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज करू शकतो. आणि जे माझ्याकडे कॉन्सोनंट्स आहेत, कॉन्सोनंट्सला मी किती वेज मध्ये अरेंज करू शकतो? 3च्या याला 3 फॅक्टोरियल वेज मध्ये. ओके? आता ऑल टुगेदर मग माझं फायनल आन्सर काय येणार आहे? टोटल मी किती वेज मध्ये ही गोष्टी करू शकतो? तर ही कंडिशन माझी कसली आहे? ही आहे माझी अँडची कंडिशन. अँडची कंडिशन आहे म्हणजे मला काय करायचं? मला करायचं मल्टिप्लाय. तर फायनल आन्सर काय येणार आहे माझं? 5 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 2. 5 फॅक्टोरियलचा आन्सर किती आहे? 120 इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 2 किती आहे? ठीक आहे? तर आन्सर किती येणार आहे तुमचं? 1440. ओके मुलांनो? क्लिअर आहे? समजले सगळ्यांना सोल्युशन? चलो, व्हेरी गुड. मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 3. अ कमिटी ऑफ 7 has to be formed from 9 boys and 4 girls. In how many ways can this be done when the committee consists of first exactly 3 girls, at least 3 girls, आणि तिसरी कंडिशन आहे at most 3 girls. म्हणजे काय? नंबर ऑफ गर्ल्स शुड बी 3. ऍटलिस्ट 3 म्हणजे किती? गर्ल्स तुमचे 3 असू शकतात किंवा 4 असू शकतात. आणि ऍटमोस्ट 3 गर्ल्स म्हणजे किती गर्ल्स असू शकतात? 0 पण असू शकतात, 1 पण असू शकते, 2 पण असू शकते, 3 पण असू शकते. ओके? तर तिन्ही कंडिशन मनात ठेवून जो क्वेश्चन आहे तो तुम्ही सॉल्व्ह कराल. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. आपण असे क्वेश्चन भरपूर सॉल्व्ह केलेले आहेत, आपण भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. तो तुम्हाला यायला पाहिजे, ट्राय करायचंय आणि आन्सर मला कळवा. चला, 2 मिनिटाचा टाइम देतो. चलो, तो फर्स्ट कंडिशन घेऊयात. काय फर्स्ट कंडिशन? माझ्याकडे एक्झॅक्ट 3 गर्ल्स. एक्झॅक्ट 3 गर्ल्स. तर जेव्हा माझ्याकडे एक्झॅक्टली 3 गर्ल्स आहेत आणि 7चं बनवायचे, तर बॉईज किती लागणार आहेत मला? 4 बॉईज. ओके? आता नंबर ऑफ गर्ल्स किती आहेत टोटल? आपल्याकडे अवेलेबल आहेत 4. आता 4 मधनं सिलेक्ट किती करायचे? 3 आउट ऑफ 4. 3 आउट ऑफ 4 आपण किती वेज मध्ये सिलेक्ट करू शकतो मुलांनो? 4C3. राईट? आणि बॉईज साठी किती बॉईज लागतायत आपल्याला? 4 बॉईज. ठीक आहे? तर 4 बॉईज किती मधनं सिलेक्ट करायचे? 9 पैकी. तर याचं किती येणार आहे? 9C4. बरोबर आहे? तो टोटल नंबर ऑफ वेज किती झाले आपले? टोटल नंबर ऑफ वेज होणार आपलं 4C3 इंटू 9C4. ओके? सो याला कॅल्क्युलेट करणार आपण. तर 4C3 ची व्हॅल्यू किती येणार आहे आपली? 4C3 ची व्हॅल्यू तर आहे आपली 4, राईट? आणि 9C4 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 अपॉन 4 इंटू 3 इंटू 2 3 इंटू 3 4 निकट 21 21 इंटू 24 240 480 504. ओके? सो एक्झॅक्टली 3 गर्ल्सच्या कंडिशन मध्ये आन्सर आलंय आपलं 504. सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय दिली मला? ऍटलिस्ट 3 गर्ल्स. ऍटलिस्ट 3 गर्ल्स. ओके? तर आता ऍटलिस्ट 3 गर्ल्स म्हणजे काय? 3 असू शकते किंवा 3हून जास्त असू शकते. ठीक आहे? सो 3 ऑर 4. ठीक आहे? तर स्प्लिट करणार. फर्स्ट केस जेव्हा एक्झॅक्ट 3 गर्ल्स आहेत आणि सेकंड केस जेव्हा एक्झॅक्टली 4 गर्ल्स. ओके? सो आता 3 गर्ल्स आणि 4 बॉईजची तर आपण कंडिशन वरती सॉल्व्ह केली. हो ना? याचा आन्सर काय आलं होतं आपलं? 9C4 इंटू 7C3, राईट? विच वॉज 504. आता एक्झॅक्ट 4 गर्ल्स. तर एक्झॅक्ट 4 गर्ल्सचा आन्सर काय येणार आहे तुमचं? 7 गर्ल्स पैकी 4 गर्ल्स सिलेक्ट करायचे. तर हे येणार आहे तुमचं 7C4. आता उरले किती? कमिटी कितीची पाहिजे? 7. 7 मायनस 4. रिमेनिंग किती? 3. तर किती बॉईज लागतात आपल्याला? 3 बॉईज. तर तुम्ही 3 मुलं, ठीक आहे? 3 बॉईज आउट ऑफ 9 बॉईज किती वेज मध्ये सिलेक्ट करू शकताय? 9C3. राईट? सो फायनल आन्सर काय येणार आहे आपलं? फायनल आन्सर येणार आहे आपलं 9C3 इंटू 7C4 प्लस 504. ओके? सो सॉरी.
येणार आहे तुमचं 4C4. कारण नंबर ऑफ गर्ल्स 4च आहेत ना आपल्याकडे. 4 गर्ल्स म्हणून 4 गर्ल्स सिलेक्ट करायचे. किती वे मध्ये करू शकतो आपण? एकाच वे मध्ये सिलेक्ट करू शकतो. 4C4चा आन्सर किती आहे आपलं? 1 into 9C3. 9 into 8 into 7 upon 3 to 2. 3 3 जा 2 4 जा 12. 12 into 7 plus 504. तर आन्सर येणार आहे तुमचं 84 plus 504 which is 580. ठीक आहे. सेकंड कंडिशन ऍटलीस्ट 3 गर्ल्सचा आन्सर किती आले? 580. थर्ड कंडिशन. थर्ड होती ऍटमोस्ट 3. काय कंडिशन होती थर्ड? ऍटमोस्ट 3 गर्ल्स. मला ना तो ऍटमोस्ट 3 गर्ल्स म्हणजे काय? एक 0 मुलगी असू शकते, एक मुलगी असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते. ओके. सो फर्स्ट आहे जेव्हा ठीक आहे, फर्स्ट जेव्हा आपल्याकडे 3 गर्ल्स, 3 गर्ल्सच्या कंडिशनचा आपण आन्सर आपण ऑलरेडी काढले. 3 गर्ल्स आणि 3 गर्ल्स सोबत बॉईज किती येतील? 4. तर याचा आन्सर किती होतं आपलं? 9C4 into 4C3. राईट. सेकंड कंडिशन जेव्हा 2 गर्ल्स, आता 2 मुली आहेत आणि 7 लोक पाहिजे, तर बॉईज किती लागणार आहेत आपल्याला? 5. याचा आन्सर किती येणार? 9C5 into 4C2. राईट. सेम जेव्हा एकच मुलगी आहे कमिटीमध्ये, एक मुलगी आणि मुलं किती झाले? 6 बॉईज. तर याचा किती येणार आहे? 9C6 into 4C1. हो ना. आणि फोर्थ कंडिशन जेव्हा एक पण मुलगी नाही कमिटीमध्ये, सगळे मुलं आहेत आणि 7 बॉईज, तर याचा येणार आहे 9C7. फायनल आन्सर मध्ये काय होणार आहे? रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज, जे टोटल नंबर ऑफ वेज आहे, टोटल नंबर ऑफ वेज आहे, यामध्ये जी वरती जेवढी व्हॅल्यूज आपण काढले त्याचं सगळ्यांचं होणार आहे ऍडिशन. ओके. काय होणार इथे? ऍडिशन 9C4 into 4C3 plus 9C5 into 4C2 plus 9C6 into 4C1 plus 9C7. ओके. तर याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे तुम्हाला. तर पहिल्याची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे 9C4 into 4C3. याची व्हॅल्यू आहे 504 प्लस 9C7 ची तुमची व्हॅल्यू येणार आहे 9 into 8 अपॉन 2. 9 4 जा 36 प्लस 4C1 ची व्हॅल्यू किती असते? 4. 4 into 9C6 याची व्हॅल्यू येईल तुमची 336 प्लस 9C5 into 4C2. तर 4C2 ची व्हॅल्यू असणार आहे तुमची इंटू 6 into 126 ही येईल तुमची प्लस 756. आता याची टोटल करायची आहे. किती होणार आहे? 504 प्लस 36 प्लस 336 प्लस 756 21. याचा आन्सर येणार आहे तुमचं 1632. ओके. तो थर्ड कंडिशन मध्ये जेव्हा ऍटमोस्ट 3 गर्ल्स आहे, याचा आन्सर येणार आहे आपलं 1632 बी. ओके. चला चल नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. काय म्हणतात क्वेश्चन नंबर 4 मध्ये? इन द डिफरंट परम्युटेशन ऑफ ऑल द लेटर ऑफ द वर्ड एक्झामिनेशन. एक्झामिनेशन. ठीक आहे. जर याचे जेवढे परम्युटेशन आहेत याचे, हा जर आपण एका डिक्शनरी मध्ये लिस्ट केला, तर हाऊ मेनी वर्ड्स आर देअर इन दिस लिस्ट बिफोर द फर्स्ट वर्ड स्टार्टिंग विथ ई? नंबर ऑफ वर्ड्स इन डिक्शनरी बिफोर फर्स्ट वर्ड स्टार्टिंग विथ ई. ओके. चलो. तो मुलांना बघा, हा जो टाईपचा क्वेश्चन आहे, याच्यात काय करायचं राहतं? जेव्हा आपल्याला कुठलाही वर्ड दिलाय आणि डिक्शनरी प्रॉब्लेम दिली, तर फर्स्ट स्टेप आहे की याला आपण अरेंज करतो अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे सगळे अल्फाबेट. तर काय ए, ठीक आहे, मी काय लिहिणार आधी ए. ए नंतर काय येणार आहे माझ्याकडे? ई येईल. राईट. ई नंतर काय येणार आहे? आय. आय नंतर येणार आहे माझ्याकडे एन, सॉरी एम येईल, मग एन येईल, ओ येईल, पी येईल आणि मग एक्स. ठीक आहे. तर आता आपण काय बघू शकतो? फर्स्ट स्टेप, याचं टोटल नंबर ऑफ वर्ड्स किती आहे? लेटर्स, सॉरी, टोटल नंबर ऑफ लेटर्स किती आहे? 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके. इज 11. आता नोट करायचं, आपल्याला काय विचारलंय? रिक्वायर्ड नंबर ऑफ वर्ड्स बिफोर द फर्स्ट वर्ड स्टार्टिंग विथ ई. आता ईच्या पहिले काय अल्फाबेट आहे माझ्याकडे? बिफोर ई माझ्याकडे अल्फाबेट काय आहे? ए ए आहे. राईट. तो मला काय फाइंड करायचंय? जो आन्सर आहे माझा, की माझ्याकडे ए हा माझा फर्स्ट अल्फाबेट जेव्हा आहे, तर तो घेऊन माझ्याकडे टोटल नंबर ऑफ वर्ड्स किती फॉर्म होत आहे. ओके. कळलं? कारण काय येणार आहे बघा, हे बघा, जो तुमचा आन्सर आहे, ठीक आहे, द रिक्वायर्ड नंबर ऑफ
words before the first word starting with E is equal to the number of words which begin with A. का असं? जे आपल्याला जेवढे नंबर ऑफ वर्ड्सची गरज आहे बिफोर द फर्स्ट वर्ड जो ई पेक्षा आधी स्टार्ट होतो तो इक्वल आहे तुमचा नंबर ऑफ वर्ड जे ए पासून सुरू होत आहे. का? कारण फक्त जो ए अल्फाबेट आहे तुमचा तो ईच्या आधी अपिअर करतो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. बरोबर? आता ठीक आहे. वेन ए इज फिक्स इन द फर्स्ट प्लेस, जेव्हा मी एला फिक्स केलं पहिल्या जागेमध्ये, तर जे रिमेनिंग 10 लेटर्स आहेत आपल्याकडे, रिमेनिंग 10 लेटर हे आपल्याला अरेंज करायचे. आता याच्यामध्ये रिपीट काय होतात, माझ्याकडे 2 I रिपीट होत आहेत आणि माझ्याकडे 2 N's रिपीट होत आहेत. तर रिक्वायर्ड नंबर ऑफ वर्ड्स किती होणार आहेत आपले? रिक्वायर्ड नंबर ऑफ वर्ड्स हे होईल आपलं 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल, राईट? सो आन्सर काय येणार आहे? 10 into 9 into 8 into 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 upon 2 into 2. So 2 से 2 cancel, 30 into 6, 90 into 56 into this. So आन्सर किती येणार आहे तुमचा? 180 into 9 into 50. So याचा आन्सर येईल 907200. ओके, हे कॅल्क्युलेशन आहे तुमचं. एवढे वर्ड्स फॉर्म होतील डिक्शनरीमध्ये बिफोर तुमचा टर्म येईल ज्याचा फर्स्ट स्टार्टिंग अल्फाबेट लेटर असेल ई. ओके, चल मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतं? हाऊ मेनी 6 digit numbers can be formed from the digits 0, 1, 3, 5, 7, 9 which are divisible by 10 आणि नो रिपिटेशन. ठीक आहे, आणि नो डिजिट इज रिपीटेड म्हणजे नो रिपिटेशन. चलो, इझी क्वेश्चन आहे मुलांना, खूप सोपं आहे. 2 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला, पटकन मी सॉल्व्ह करायचा क्वेश्चन. खूप इझी, 1 मिनिटातच व्हायला पाहिजे तसं बघायला गेलं तर. चला, 1च मिनिटाचा टाइम आहे मुलांना तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला, पटकन. ओके, चलो हे बघा. काय म्हणाले तुम्हाला, एक तर म्हणाले की शुड बी डिव्हिजिबल बाय 10. आता मुलांना डिव्हिजिबल बाय 10 आहे म्हणजे जो माझा लास्ट डिजिट आहे तो काय येणार? तो झिरोच येणार आहे गिव्हन पॉसिबिलिटीज म्हणून, राईट? आणि बाकीचे जे प्लेसेस आहेत 5 प्लेसेस, याच्यात मला किती डिजिट टाकायचे? 5 प्लेसेस मध्ये 5 डिजिट, बरोबर? तर 5 डिजिट्सला तुम्ही 5 प्लेसेस मध्ये किती वे मध्ये अरेंज करू शकतात? 5p5. 5p5 म्हणजे किती? 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती झालं? 120. ओके, किती सोपा प्रश्न होता, बरोबर ना? ओके, चलो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट. The English alphabet has 5 vowels and 21 consonants. How many words with 2 different vowels and 2 different consonants can be formed? ओके, मुलांना आपण वरती सिमिलर क्वेश्चन केलं होतं मिसलिनियस मध्ये, सो हा क्वेश्चन तुम्हाला जमलाच पाहिजे. क्वेश्चन नंबर 1 जो आपण सॉल्व्ह केला होता, लिटरली सेम पॅटर्न आहे, काहीच वेगळं नाही. ओके, सो सॉल्व्ह कराल तुम्ही आणि आन्सर सांगाल मला. 1 मिनिटाचा टाइम देतोय मी तुम्हाला, पटकन आन्सर सॉल्व्ह कराल आणि मला कमेंट सेक्शन मध्ये कळवाल. आलंय का उत्तर? काय करायचं आपल्याला? स्टेप 1, 5 वॉवेल्स पैकी 2 वॉवेल्स पाहिजे. ठीक आहे, तर 2 वॉवेल फ्रॉम 5 वॉवेल किती वेज मध्ये? 5c2. स्टेप 1 काय केली होती आपण? कॉम्बिनेशन किंवा सिलेक्शन. आणि स्टेप 2 केली होती आपण परम्युटेशन किंवा अरेंजमेंट, बरोबर ना? तर फर्स्ट स्टेप काय करतो आपण इकडे, तर कॉम्बिनेशन करतो. 2 वॉवेल्स फ्रॉम 5 वॉवेल आणि काय पाहिजे मला? 2 कॉन्सोनंट्स फ्रॉम 21 कॉन्सोनंट. तर किती येणार आहे हे? 21c2, राईट? तर 21c2 ची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची? 5c2 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 5c2 म्हणजे किती झालं माझं? 5 into 4/2, 10 वेज. 21c2 ची व्हॅल्यू काय येणार आहे माझी? 21 into 20/2, हे येणार तुमची 210, राईट? तर टोटल कॉम्बिनेट्रिक्स हे झालं. नेक्स्ट प्रोसेस काय? ठीक आहे, हे आन्सर झालं तुमचं सिलेक्शनचं. सिलेक्शनचं काय आलं आन्सर? 5c2 into 21c2. नेक्स्ट प्रोसेस अरेंजमेंट. अरेंजमेंट किंवा परम्युटेशन. आता जेव्हा माझ्याकडे 4 लेटर्स आलेले आहेत, 4 फॅक्टोरियल हो ना, 4p4 किंवा 4 फॅक्टोरियल. आणि मग आता फायनल आन्सर काय येणार माझा? फायनल आन्सर येईल माझा सिलेक्शन इंटू अरेंजमेंट, राईट? सो 5c2 into 21
C2 इंटू 4 फॅक्टोरियल, राईट. आणि 4 फॅक्टोरियलचा आन्सर किती असतो आपला? 24, राईट. तो फायनल आन्सर काय येणार आहे? 24 इंटू 10 इंटू 210, राईट. त्याचा आन्सर किती येणार आहे? 2100 इंटू 24, 240, 485, 0400. हा आहे तुमचा फायनल आन्सर. ओके मुलांनो, शाबास. चलो नेक्स्ट क्वेश्चन करूया. क्वेश्चन नंबर 7. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 7? इन अन एक्झामिनेशन अ क्वेश्चन पेपर कन्सिस्ट ऑफ 12 क्वेश्चन divided into two parts, part 1 and part 2, containing 5 and 7 questions. याच्यात 5 प्रश्न आहेत, याच्यात 7 प्रश्न. A student is required to attempt 8 questions. स्टुडंटला काय करायचंय? एका स्टुडंटला अटेम्प्ट करायचे ऍटलिस्ट 9, 8 क्वेश्चन्स टोटल. 8 क्वेश्चन्स इन ऑल, सिलेक्टिंग ऍटलिस्ट 3 फ्रॉम इच पार्ट. ठीक आहे. याच्यातनं त्याला मिनिमम 3 करायचे आणि याच्यातनं त्याला मिनिमम 3 करायचे. तर 3 प्लस 3 टोटल किती झाले? हे झाले 6 क्वेश्चन. आणि बाकीचे 2 क्वेश्चन ते त्याच्यावरती आहे, राईट. फर्स्ट कंडिशन काय? मी याच्यामधनं 3 घेतले, याच्यातनं 5 घेतले. सेकंड कंडिशन काय? याच्यातनं 5 घेतले, याच्यातनं 3 घेतले. थर्ड कंडिशन काय? याच्यातनं 4 घेतले आणि याच्यातनं 4 घेतले. सो ह्या सगळ्यांचं ऍडिशन हा येणार आहे तुमचं टोटल आन्सर. ओके, क्लिअर आहे? चला तर मग सॉल्व्ह करा आणि आन्सर कळवा मला पटकन काय येणार आहे. मी ऑलमोस्ट सगळंच सॉल्व्ह करून दिलंय तुम्हाला, लॉजिक बनवून दिलंय, हो ना. सो ऑलमोस्ट इच अँड एव्हरीथिंग दिली आहे मी तुम्हाला. फक्त व्हॅल्यूज करायचे आणि कॉम्बिनेटरीज लावायचे त्याच्यामध्ये आणि टोटल नंबर ऑफ वेज जे येतील ते मला सांगायचे. चलो फास्ट, 2 मिनिटाचा टाइम आहे मुलांना, पटकन करा. पार्ट 1 मधनं मी 3 क्वेश्चन्स घेतोय, पार्ट 2 मधनं मी 5 क्वेश्चन्स घेतोय. सो काय येणार आहे आन्सर त्याचं? हे येईल तुमचं 5C3 इंटू 7C5. सेकंड कंडिशन 5C5 इंटू 7C3 प्लस 5C4 प्लस 7C4. आन्सर टॅली करायचं आहे, टोटल लावायची. किती येणार याची? 5C3 इंटू 7C5, 10 इंटू 21, 5C5 इंटू 7C3, 35 आणि 5C4 प्लस 7C4 हे येणार आहे तुमचं 5 इंटू 35. किती येणार? 350, 175 टोटल प्लस 175 प्लस हा झाला मुलांना तुमचा फायनल आन्सर. लास्ट, डिटरमाइन द नंबर ऑफ 5 कार्ड कॉम्बिनेशन out of a deck of 52 cards if each selection of 5 cards has exact 1 king. ओके, तुम्हाला 52 मधनं 5 कार्ड सिलेक्ट करायचे. ज्या 5 कार्ड मधनं तुमच्याकडे 1 किंग आहे आणि बाकी 4 रॅन्डम कार्ड. ठीक आहे. असे क्वेश्चन आपण मुलांना खूप सॉल्व्ह केले. ठीक आहे, खूप इझी क्वेश्चन. पटकन 1 मिनिटाचा टाइम देतोय मी तुम्हाला, सॉल्व्ह कराल तुम्ही आणि मला आन्सर सांगाल. आपण सॉल्व्ह केलं मुलांना कार्ड डेक वाले क्वेश्चन भरपूर सॉल्व्ह केले आपण. कसं सॉल्व्ह केलं होतं आपण हे क्वेश्चन? 52 कार्ड आहेत, ठीक आहे. किंग पाहिजे मला एक ऍटलीस्ट. तर टोटल किंग्स किती असतात? 4. 4 पैकी एक किंग सिलेक्ट करायचं आहे, 4C1. उरले कार्ड किती? 52 मायनस 4, 48. 48 मधनं किती लागतात मला? 4 कार्ड, 48C4. आन्सर काय होणार आहे? मल्टिप्लाय. तर 4 इंटू 48C4. 48C4 ची व्हॅल्यू किती येते तुमची? 194580. आणि याला मल्टिप्लाय कराल तर फायनल आन्सर इज 778320 बी. ओके, क्लिअर आहे? इझी. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. इट इज रिक्वायर्ड टू सीट 5 men अँड 4 women इन अ रो. ठीक आहे, टोटल किती झाले? 9. आणि काय कंडिशन दिली? विमेन ऑक्युपाय द इव्हन प्लेसेस 1 2 3 4 5 6 7 8 9. इव्हन प्लेसेस कुठले आपले? 1 2 3 4, हो ना. 2 4 6 8 हे झाले इव्हन प्लेसेस जिथे कोण बसणार आहेत? तुमचे विमेन. ठीक आहे. तर या 4 प्लेसेस मध्ये मी 4 विमेनला कसं फिट करू शकतो? मी 4 फॅक्टोरियल वेज मध्ये. आणि उरलेले 5 प्लेसेस मध्ये मी या 5 माणसांना किती वेज मध्ये बसवू शकतो? 5 फॅक्टोरियल वेज मध्ये. टोटल कॉम्बिनेशन किती येतील? 5 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल 120, 4 फॅक्टोरियल किती झालं तुमचं? 24. 120 इंटू 24 काय आला आन्सर? 2880. इझी क्वेश्चन,
हो ना, फक्त फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग मल्टिप्लिकेशन यूज करून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. ओके, शाबास. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. दोनच प्रश्न उरलेत मुलांना, फटाफट कम्प्लीट करायचं आणि मग सेशन जो आहे आपला आपल्याला तो एंड करता येतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 10 काय म्हणतात? फ्रॉम अ क्लास ऑफ 25 स्टुडंट 10 आर टू बी चोजन फॉर अन एक्सकर्शन पार्टी. देर आर 3 स्टुडंट्स who decide that either all of them will join or none of them will be joined. ठीक है, there are 3 students who decide that either all of them will join or none of them will join. तर in how many ways can the excursion party be chosen? ठीक आहे, 3 स्टुडंट्स आहेत, त्यांनी काय कंडिशन दिली, एक तर जर आले ते तर ऑल 3 हे येतील तुमचे टुगेदर, कंडिशन 1, नाहीतर नन ऑफ दॅम. ओके, तर हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो ब्लॉक मेथडनी. ठीक आहे, आणि तुम्हाला इन्क्लुजनची केस आणि एक्सक्लुजनची केस यूज करायची. ठीक आहे, तर तुमचा ऍडिशन प्रिन्सिपल लागणार आहे इथे. विचार करायचे, सॉल्व्ह करायचे, चांगला क्वेश्चन आहे. टेक युअर टाइम. ठीक आहे, तुम्हाला मी टाइम देतोय 2-1 मिनिटाचा, सॉल्व्ह कराल स्वतःहून आणि आन्सर सांगाल. चला, आलंय का उत्तर मुलांना? नाही अजून? चला, हे बघा, फर्स्ट केस काय करतो याच्यामध्ये आपण, इन्क्लुजनची केस. राईट, इन्क्लुजनची केस म्हणजे काय? टोटल हे जे 25 स्टुडंट्स आहेत, 25 मधनं मी ह्या 3 स्टुडंट्सला कंपल्सरी घेतोच आहे. ठीक आहे, तर माझ्याकडे 10 चा स्लॉट आहे, तर 10 मायनस 3 केले मी, उरले किती? 7. राईट, आणि 25 मधनं मी या 3 मुलांना काढले, उरले किती? 22. आता 22 मधनं मला किती पाहिजेत? 7. तर आन्सर काय येणार आहे? 22 ची 7 वे. ही झाली तुमची कंडिशन कसली? इन्क्लुजनची कंडिशन झाली. राईट, चला आता एक्सक्लुजनची कंडिशन बघूयात आपण. एक्सक्लुजनची कंडिशन मध्ये काय होणार आहे? एक्सक्लुजन म्हणजे काय? ते तिघं मुलं नाहीच येणार आहेत. आता जर हे तिघं मुलं माझे नाही येणार आहेत तर काय करणार मी? 25 मधनं या तिघांना मी आधी काढून टाकतो. किती उरले माझ्याकडे? 22 स्टुडंट. आणि आता ह्या 22 स्टुडंट्स मधनं मला सिलेक्ट करायचे 3 स्टुडंट्सला. तर 22 सी 10 वे. ओके, आणि आता फायनली काय लागणार तुमचं? ऍडिशन प्रिन्सिपल. का? कारण ऑर कंडिशन, एक तर हे नाहीतर ते. तर फायनल आन्सर काय येणार आहे तुमचं? 22C7 प्लस 22C10. सो कॅल्क्युलेशन करणार आपण तर आन्सर काय येणार आहे? 22 into 21 into 20, 19 into 18 into 17 into 16 upon 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 plus 22 into 21 into 20 into 19 into 13 upon 10 into 9 into 8 into 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2. 7 into 2, 2 need to cancel. 10, 2, 9, 2 are 18, 4, 4 cancel, 6 आणि 5 आणि 3. 5 आणि 3 कॅन्सल झाला माझा 15, उरलाय फक्त 16 आणि 6 मी कॅन्सल केलं 8, 11, 21 हे 3 वर. तर याचं मुलांना कॅल्क्युलेट कराल तर फायनल आन्सर येईल 107544 प्लस 646646. सो फायनल आन्सर येणार आहे तुमचं 817190. ओके, सो हा झाला आन्सर तुमचा क्वेश्चन नंबर 10 चा. दॅट्स इट. आणि लास्ट क्वेश्चन आपला मिस्टिनियस एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 11. And how many ways can the letters of the word assassination be arranged so that all the S are together? असॅसिनेशन वर्डला तुम्ही किती वेज मध्ये अरेंज करू शकता ज्याच्याने तुमचं एसेस जे आहेत ते सगळे सोबत येतील, एकत्र येतील. ओके, अटेम्प्ट करायचंय. स्टेप 1 काय असणार आहे? सगळ्याला सोबत लिहून घ्या. ए आय तर 3 ए आहेत. आय एन 2, 4 वेळा एस टी ओ. आता यांना आपण किती वेज मध्ये अरेंज करू शकतो? ते 4 एस तुम्हाला सोबत पाहिजे. काय यूज होणार इकडे? ब्लॉक मेथड. ब्लॉक मेथड म्हणजे काय? ट्रीट ऑल एस टुगेदर ॲज वन सिंगल युनिट. ओके, चल बाकीचं उरलेलं कॅल्क्युलेशन करायचं, लॉजिक लावायची. जर 4 ला मी सोबत ट्रीट केला तर नंबर ऑफ अल्फाबेट्स किती उरले माझ्याकडे? हा 1, 2, 2, 2, 3. 3 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 1 किती झालं? टोटल झाले 10. आता या 10 ला तुम्ही किती वेज मध्ये अरेंज करू शकता?
10 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल राईट. हे झालं ना आपलं रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज. सो फायनल आन्सर काय येणार आहे? 10 into 9 into 8 into 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 upon 2 into 2 into 3 into 2. 2 से 2 कॅन्सल, 4 कॅन्सल, 3 ने 3 कॅन्सल. उरलं किती? 30 into 90 into 56. So 270 into 56, 2700 into 56, 151200. ओके, चलो. सो त्याचसोबत जो आपला चॅप्टर आहे आणि जी एक्सरसाइज आहे ती कम्प्लीट झाली आहे आणि एक्सरसाइज कम्प्लीट झाली आहे. सो त्याचाच हे अर्थ आहे की जो आपला चॅप्टर आहे तो सुद्धा कम्प्लीट झाला आहे. सो दॅट्स इट. ह्यासोबत आपला परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचा चॅप्टर कम्प्लीट झालाय. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण दुसरा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. तर तिकडे भेटूयात आपण आणि थँक्यू सो मच सेशन जॉईन केल्याबद्दल. मी एक्सपेक्ट करतोय पीएनसीचे जे पण कॉन्सेप्ट आहेत तुमचे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचे ते सगळे क्लिअर आहे. ओके, चलो, थँक्यू सो मच.